मित्रांनो, आपल्या भारतीय क्रिकेट टीम मध्ये अनेक महाराष्ट्रीयन खेळाडू खेळत असतात। हे जेवढे मैदानावर सुंदर खेळतात त्याचप्रमाणे मराठी सुद्धा खूपच सुंदर बोलतात। तर चला, आज मी तुम्हाला काही क्रिकेटपटूंची मराठी ऐकवतो। तर चला मग सुरुवात करूया हिटमॅन म्हणजेच आपल्या टीमचे कॅप्टन रोहित शर्मांपासून। मित्रांनो, रोहित शर्मा हे मुंबईकरच आहेत, त्यामुळे त्यांना खूप छान मराठी बोलता येते। सगळ्यांना मोठा नमस्कार माझा। सीएम सर, थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला। बरं वाटलं सगळ्यांना बघून। सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी, आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे। आणि सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं। नंबर 2 वर बोलूया हार्दिक पांड्या विषयी। मित्रांनो, हार्दिक पांड्या हा मूळचा गुजरातचा आहे, पण त्याची मराठी ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल। काय बनताय सगळं बरं का? नाही नाही, आमची मुंबई कसा काय खूप खूप छान। कसा काय पूछतो, काय तू सांग, काय सगळं बरं आहे। इथे धूप खूप आहे, गर्मी तो काय सांगू तुम्हाला। मी मराठी शिकणार आता, बॉम्बे मध्ये कोई भी मिळणार तो मराठी मध्ये गोष्टी करा। आता सगळं येतं मला, कळतं पण आता, पण प्रॅक्टिस पण इथं जाते। काय चांगलं प्रॅक्टिस चालली आहे, माझा टीचर आहे। हो मित्रांनो, नंबर 3 वर बोलूया ऋतुराज गायकवाड विषयी। ऋतुराज हा मूळचा पुण्याचा आहे, त्यामुळे त्याची मराठी खूपच छान आहे। काही दिवसांपूर्वी त्याच्या सहकाऱ्यांना मराठी शिकवताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। मी वेडा आहे, मी वेडा आहे। जग्गी इज अ व्हेरी स्लीपी गाय, सो फॉर हिम इट्स मी झोपाळू आहे। मी झोपाळू आहे। अँड हरी निशांत बीइंग व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड गाय, सो मी खूप सज्जन आहे। मी एकदम सज्जन आहे। मी एकदम सज्जन आहे। तू कसा आहेस? तू कसा आहेस? बहुत मस्त आहे। मी मस्त आहे। मस्त आहे भाई। नाश्ता केलास का? मी नाश्ता मित्रांनो, आता आपण ऐकू सूर्यकुमार यादवची मराठी। हे मी कधी विसरू शकत नाही, आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज। थँक्यू सो मच। मी काय म्हणू, माझे वर्ड्स संपले, मला माहित नाही आता काय बोलायचं, पण थँक्यू सो मच। कॅच बसला हातात। अरे कसं असं। मित्रांनो, आता ऐकू श्रेयस अय्यरची मराठी। श्रेयस अय्यरचा जन्म हा मुंबईतच झाला होता, त्यामुळे त्याला खूपच चांगली मराठी बोलता येते। मुंबई क्रिकेटनी 2 महिन्यात 2 ट्रॉफी जिंकली आहे। आता जर तुम्ही तिकडे प्रेझेंट नव्हते तर आम्हाला माहिती आहे तुमचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे आम्हाला, आणि होपफुली आम्ही असंच क्रिकेट खेळत राहणार आणि तुम्हाला दिल खुश करत राहणार। यानंतर नंबर लागतो आपल्या अस्सल मराठमोळ्या क्रिकेटरचा म्हणजेच अजिंक्य रहाणेचा। मित्रांनो, अजिंक्य रहाणेचा जन्म अहिल्यानगर मध्ये झाला होता। नमस्कार, मी अजिंक्य रहाणे। आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे, पण तो विषय आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे, म्हणजे शेतकरी। गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये अति पाऊस झालेला आहे, आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि होत आहे। हे आपण सर्वांनी वाचलंच असेल आणि ऐकलंही असेल। मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातनं असल्यामुळे मला जाणीव आहे की या सिच्युएशन मध्ये शेतकऱ्याला किती त्रास होतो। मित्रांनो, आता आपण बोलणं करू विराट कोहलीच्या मराठी विषयी। विराट कोहली हे सुद्धा खूपच सुंदर मराठी बोलतात। क्रिकेट सोडून कोणता खेळ आवडतो? तर मला गोट्या खेळायला खूप आवडतात। मी झेंडे गार्डनमध्ये खूप गोट्या खेळलोय, भवरे सुद्धा खेळलोय, खूप खेळलोय मी झेंडे गार्डनात। क्रिकेट सोडून मला हे सर्व खेळ आवडतात। तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या क्रिकेटपटूची मराठी आवडली कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका।